तर आज आहे ना आपण मस्त एक चटर-पटर रेसिपी पाहणार आहोत। म्हणजे फक्त लहानांच्याच नाही तर मोठ्यांच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी मस्त ही रेसिपी आहे। आणि जेव्हा तुम्हाला कधीतरी चटपटीत चटर-पटर खायची इच्छा होते ना त्यावेळेस तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता। तर इथे मी घेतलेले उकडलेले बटाटे आपल्याला आधी स्मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही स्मॅशरच्या मदतीने किंवा खिसणीवरती सुद्धा हे बटाटे छान स्मॅश करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्हाला जसं जमत असेल तसंही तुम्ही करू शकता। तर बटाटे इथे स्मॅश करून घेतलेले आहेत। कढई तापायला ठेवली, त्यात आपल्याला अगदी टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे। त्यात घालायचे आपल्याला जिरं मोहरी, अगदी मोजकेच पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत आणि तरीही ही रेसिपी मस्त चटपटीत होते। तर यामध्ये मी जिरं मोहरी घालून घेतलेली आहे, छान तडतडली आहे। त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालून घ्यायचं आहे आपल्याला हा स्मॅश केलेला उकडलेला बटाटा। तर बटाटा घालून आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचा आहे मसाला आणि बटाटा आपल्याला यामध्ये। आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला स्मॅशरनी हा बटाटा ह्यामध्ये रगडून घ्यायचा आहे, म्हणजे मसाले आणि उकडलेला बटाटा आहे तो छान एकजीव होईल। तर इथे मी घेतलेला आहे बटाटा व्यवस्थित ह्या स्मॅशरने रगडून आणि छान असा एकजीव सुद्धा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे मी सुरुवातीला घेतलेला आहे जिरा पावडर, थोडीशी धना पावडर यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि घालायचं आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे साखर, त्यामुळे मसाल्यांची सगळी जी चव आहे ना ती व्यवस्थित बॅलन्स होते। आणि आता साखर घातल्यानंतर थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर घालायचं आहे यामध्ये चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा घालून घेऊ शकता। आणि यामध्ये मी कसुरी मेथी सुद्धा घातली आहे, पण ऐन वेळेला कॅमेरा ऑन करायचा राहून गेला आणि त्याच्यामुळे ते शूट मला करता नाही आलं। तर थोडीशी कसुरी मेथी सुद्धा यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहे। आता आपलं स्टफिंग इथे झालेलं आहे तयार, आपल्याला ते स्टफिंग थंड होऊन द्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे मैदा, 1 वाटीभर इथे मी मैदा घेतला आहे। त्यात घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आपल्याला हातावरती रगडून घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम तेलाचं मोहन। आता पदार्थ जर तुम्हाला खुसखुशीत बनवायचा असेल ना तर गरम तेलाचं मोहन घालायचं, आणि जर तोच पदार्थ तुम्हाला कुरकुरीत क्रंची बनवायचा असेल ना तर त्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं, पण गरम न करता घालायचं। म्हणजे मला तरी असं वाटतं की खुसखुशीत आणि कुरकुरीत हे 2 प्रकार वेगळे आहेत। तर त्यानुसार तुम्ही यामध्ये तेल घालून घेऊ शकता। म्हणजे माझा तरी अनुभव असाच आहे की गरम तेल घातल्याच्या नंतर पदार्थ होतो खुसखुशीत, आणि साधं तेल जर घातलं ना म्हणजे गरम न करता तर तोच पदार्थ कुरकुरीत आणि क्रंची होतो। तर इथे मी गरम तेल करून घातलेलं आहे, जवळजवळ 4 टेबलस्पून इतकं मी यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं तेल आपल्याला या मैद्याला व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, फार घट्टही मळायचं नाही आहे आणि फार पातळ किंवा सैलसर सुद्धा मळायचं नाही। तर थोडं थोडं पाणी करून इथे मी हे पीठ सगळं व्यवस्थित एकजीव करून मळून घेणार आहे। आणि फक्त 5 मिनिटं आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे, नाही ठेवलं तरी चालेल। अगदी तुम्हाला लगेचच करायचं असेल ना तरी तुम्ही लगेच बनवून घेऊ शकता। तर आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आणि आपलं जे स्टफिंग तयार केलं होतं ना ते पण छान असं थंड झालेलं आहे। तर आता हे पीठ मळून घेतलेलं आहे, त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। म्हणजे फुलकेच्या आकारात किंवा त्याच्यापेक्षा मोठे तुम्हाला ज्या आकारात बनवायचे असेल त्या आकारात तुम्हाला हे गोळे बनवून चपाती लाटून घ्यायचे आहेत। म्हणजे 2 पोळ्या तुम्हाला लाटून घ्यायच्या आहेत, फार जाड नाही किंवा फार पातळ पण नाही, मध्यम अशा आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे एक पोळी लाटून झालेली आहे आपली, आणि याच पद्धतीने दुसरी पण आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे दुसरी ही पोळी आपली तयार झालेली आहे। हे पहा, आता तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला एकावर एक पोळी घालून त्याचा चौकोनी शेप बनवून घेऊ शकता, किंवा जसं मी बनवतेय तसंच तुम्ही डायरेक्ट पोळीवरती हे सारण सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला चौकोनी शेप तुम्हाला द्यायचा आहे। तर सगळं सारण मी याच पद्धतीने व्यवस्थित पातळ पातळ लेअर देऊन सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे। त्यासाठी सुरुवातीलाच बटाटा चांगला स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेता येतो, म्हणजे पसरून घेता येतो। तर बटाटा इथे घेतलेला आहे, व्यवस्थित जे सारण केलेलं आहे ते पसरून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल कडेला मी जास्त सारण घातलेलं नाहीये। त्यानंतर दुसरी पोळी त्यावरती घालून घेतलेली आहे, व्यवस्थित दाब देऊन घेतलेला आहे। आणि आता सुरीच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने तुम्हाला कट करून घ्यायचे त्याच्या कडा, म्हणजे चौकोनी आकार द्यायचा आहे या पद्धतीने। तर सुरीच्या मदतीने मी इथे कट करून घेतलेल्या चारीही कडा आणि चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। आणि आतल्या साईडने सुद्धा आपल्याला कटरच्या मदतीने कट करून त्याचे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तर जे चौकोन आपण तयार केलेले आहेत ते मी सेपरेट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला छान असा शेप द्यायचा आहे। तुम्हाला जो शेप द्यायचा असेल तर तुम्ही ते देऊ शकता। मी 2 टोक जे आहेत या चौकोनचे ते एकमेकांना जोडून घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तुम्हाला आवडत असेल ना तो तुम्ही याला शेप देऊ शकता। तर मी 2 टोक इथे जोडून घेतलेले आहेत। जर तुम्हाला याची अजून काही छान डिझाइन बनवता येत असेल ना तर तुम्ही ती सुद्धा डिझाइन इथे बनवून घेऊ शकता। तर मी या बनवलेल्या चौकोनाचे या पद्धतीने छान असे शेप आणि डिझाइन करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि बाकीचे केलेले जे चौकोन आहे ना त्याची सुद्धा मी वेगळी डिझाइन बनवणार आहे। तर इथे ही डिझाइन आपली इथे तयार झालेली आहे।
मी 2 डिझाईन्स इथे वेगवेगळ्या बनवणार आहे। तर हे पहा, बाकीचंही मी चौकोन तयार करून घेतलेला आहे। तर या पद्धतीने पहिले सुरुवातीचे 2 टोक आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पुढच्या साईडला आणि जे उरलेले 2 टोक आहे ते मागच्या साईडला आपल्याला टर्न करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। हे बघा, म्हणजे चौकोनचे 2 टोकं तुम्हाला पुढच्या साईडनी चिकटून घ्यायचे आहेत आणि 2 उरलेली टोकं मागच्या साईडनी चिकटून घ्यायचे आहेत। म्हणजे साखळी जशी तयार होते ना तसं तिथे छान असं तयार होतं फूल। तर आपले इथे छान मी 2 शेप बनवून घेतलेले आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही शेप देऊन घेऊ शकता। हे बघा किती सुंदर दिसतंय। तर दोन्ही प्रकारच्या डिझाईन्स आपले इथे तयार झालेले आहेत। त्याचबरोबर मी तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि तेलही छान तापलेलं आहे। आणि आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवरती बिलकुल तळायचं नाहीये, लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे। पण सुरुवातीला आपल्याला लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेम केली तरी चालेल। तर सुरुवातीला तळताना मात्र आपल्याला लो फ्लेमच ठेवायची आहे, म्हणजे व्यवस्थित तळलंही जातं आणि कच्चंही राहत नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं। तर इथे मी जे आपण डिझाईन्स बनवलेले होते स्नॅक्सचे ते सगळे मी तेलामध्ये घालून घेतलेले आहे। सुरुवातीला लो फ्लेमच ठेवायची आहे आणि जरासं तळून झालं की आपल्याला करायची आहे मीडियम फ्लेम। त्यामुळे छान तळलंही जातं, आतनं कच्चंही राहत नाही आणि छान असे खुसखुशीत तयार होतात। जसं मी सांगितलं की तुम्हाला खुसखुशीत बनवायचं असेल ना तर तुम्ही गरम तेल घालायचं आणि छान क्रंची कुरकुरीत असं बनवायचं असेल ना कुरकुरीत, तर तुम्हाला यामध्ये तेल गरम न करता घालून घ्यायचं आहे। म्हणजे बऱ्याच वेळा मला तरी असा अनुभव आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो सांगितलेला आहे। बाकी तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही बनवू शकता। तर आपले हे स्नॅक्स ते छान तळून झालेले आहे। तर याला मी समोसा स्नॅक्स नाव दिले, कारण समोसासारखंच आपण बनवलेलं आहे। तर तुम्हाला जे हवं तुम्ही याला नाव देऊ शकता। तर छान असे तळून झालेले आहेत, ते मी काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे याच पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत तळून। एकदम छान हे स्नॅक्स तयार होतात, जास्त वेळही लागत नाही आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी घरातल्या साहित्यांमध्ये, अगदी थोड्या साहित्यांमध्ये हे मी बनवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही अगदी आरामात बनवू शकता, झटपट बनतं आणि चवीला तर एकदम अफलातून लागतं। म्हणजे छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मुलांना तुम्हाला कधी असं खाऊशी वाटलं ना तर तुम्ही हे नक्की बनवू शकता। अगदी छान तयार होतं आणि चवीला तर एकदम भारी लागतं। तर हेही स्नॅक्स आपले झालेले आहेत तळून। आता हे आपण काढून घेऊया आणि काढल्यानंतर टिश्यू पेपर किंवा एखाद्या चाळणीत ठेवायचं आहे, म्हणजे त्यातलं तेल सगळं निथळून जाईल। तर इथे सगळे आपले हे समोसा स्नॅक्स तळून झालेले आहेत, अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत। तर हे समोसा स्नॅक्स तुम्ही सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप चवीला भारी लागतात आणि तुम्ही असंही चहा बरोबर विदाऊट चहा किंवा सॉस चटणीशिवाय सुद्धा खाऊ शकता। तसंही ते खायला खूप सुंदर लागतात आणि पाहू शकता तुम्ही किती छान तळून तयार झालेले आहेत आणि आकार तर अगदी अफलातून दिसत आहे त्याचा आणि छान असे तयार झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता। आणि वेगवेगळे आकार इथे मी त्याला दिलेले आहेत, तुम्हाला जे आकार देता येईल ते तुम्ही देऊ शकता। मस्त तयार होतात आणि चवीला ते एकदम भन्नाट लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत। त्याचबरोबर आपल्या हेद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि न विसरता बेल आयकनलाही क्लिक करा, त्यामुळे माझे व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा।